आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। विकास दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल गांजाडे। येथील विकास सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल वामन गांजाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती भैरवनाथ विकास पॅनलचे प्रमुख माजी चेअरमन बाबाजी मुळे यांनी दिली। नुकतीच संस्थेची निवडणूक होऊन भैरवनाथ विकास सहकारी पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय मिळवून निवडून आले। तदनंतर चेअरमन निवडणुकीत विठ्ठल गांजाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांचा सत्कार माजी चेअरमन बाबाजी मुळे, माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाडे, मंचर तंटामुक्ती गाव समितीचे माजी उपाध्यक्ष गणेश खानदेशे, कांताशेठ बाणखेले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी फोनद्वारे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले यांनी नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल गांजाडे यांचे अभिनंदन केले आहे। यावेळी संस्थेचे संचालक वंसी थोरात, श्रीकांत निखोट, राहुल शेटे, अनिल थोरात, सुदाम थोरात, बाबूराव मोरडे, विठ्ठल थोरात, कैलास गांजाडे, श्रीमती लता थोरात, श्रीमती पुष्पलता भांगे आदी उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल गांजाडे म्हणाले की संस्थेची स्थापना कैलासवासी विठ्ठलराव बाणखेले आणि कैलासवासी पांडुरंग निखोट यांनी 40 वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत केली असून संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद व दूध उत्पादक शेतकरी यांनी मोठे योगदान दिले आहे। भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले जातील। संस्थेची स्वतःची जागा, इमारत, पतसंस्था, भाग भांडवल शिल्लक आहे। सभासदांच्या आणि संस्थेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले जातील। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.